नाशिकमध्ये एक मोठी बातमी समोर येते। नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर धाडसत्र सुरू आहे। कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांची 10 दिवसात तिसऱ्यांदा चौकशी करण्यात येते। राज्य उत्पादन शुल्क, शिक्षण विभाग तसंच इतर विभागांकडून ही चौकशी सुरू आहे। सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात विविध पथकांकडून सध्या तपासणी ही सुरू करण्यात आली आहे। तसंच मद्य निर्मिती प्रकल्प आणि इथेनॉल प्रकल्प या विभागातील कागदपत्र सुद्धा अधिकाऱ्यांकडून तपासली जात आहेत। गेल्या 14 तासांपासून कारखान्यातील विविध अधिकाऱ्यांची चौकशी होत असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने कळतंय। तर विविध विभागाच्या धाडसत्राचे सीसीटीव्ही फुटेज आता साम टीव्हीच्या हाती लागलेले आहेत। नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर हे धाडसत्र सुरू आहे। कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांची 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा चौकशी करण्यात येते आणि त्याचमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तर एकंदरीतच विविध विभागाच्या धाडसत्रांचे हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेले आहेत आणि हेच सीसीटीव्ही फुटेज तुम्ही एक्सक्लुझिव्हली साम टीव्हीवर पाहू शकताय। नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित हे अनेक संस्थांवरचं हे धाडसत्र सध्या सुरू आहे।